तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका पाहायला मिळालेला आहे। विदर्भ मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस देखील झाल्याचं पाहायला मिळतं। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याने थैमान घातलंय। झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडं कोसळून मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय। वैजापूर तालुक्यातल्या जम्मनवाडी गावात गारांचा पाऊस झालाय। जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा तडाखा बसलाय। गारपिटीमुळे केशर आंबा, डाळिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय। विविध भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जळगाव तालुक्यासह जामनेर, पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वारा तसंच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड बाजार समितीत शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसात भिजली आहे। हा जो माल आहे, भिजला जर नसता तर मालाला भाव लागला असता। व्यापाऱ्याचा माल आता असल्यामुळे आमचा माल खाली टाकण्यात आला। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला। गारपीट अवकाळी पावसामुळे पपई, तीळ, केळी, भाजीपाला पिकांना फटका बसलाय। नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड, पानेवाडीला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। कांदा बियाणं आणि आंबा पिकाला फटका बसलाय। चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा उन्हाळी धान पिकाला फटका बसलाय। एकट्या नागभीड तालुक्यात 2000हून अधिक क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालंय। अमरावती शहरातही अवकाळी पाऊस झालाय। अवकाळीमुळे संत्रा, कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळलाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये एकच धांदल उडाली आहे। हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळलेत। कोल्हापूरच्या वारणानगर, कोडोली परिसरात वादळी पावसानं हजेरी लावली आहे। यावेळी गारांसह पाऊसही कोसळलाय।